मॅम सडनली 7 मंथ नंतर आहे ना मी अशी बदकासारखी चालायला लागली, तर हे नॉर्मल आहे ना? हो, हे नॉर्मल आहे, पण अगं हे सगळ्यांना सांगणं जरुरी आहे. यू नो वॉट, प्रेग्नन्सीमध्ये ना बदकासारख्या काही बायका चालायला लागतात, असं पाय फाकवून. तर याचं कारण काय असतं माहिती आहे का? पहिली गोष्ट, वाढणारं बाळ, त्याचं वजन, याच्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चेंज झालेलं असतं. सो हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ॲडजस्ट करण्यासाठी काही वेळेला आपण पाय वाईड करून चालतो. सेकंडली, रिलॅक्सिन नावाचा हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतो. सो हा रिलॅक्सिन हॉर्मोन काय करतो? बेसिकली तो आपले लिगामेंट्स आणि आपले जॉईंट्स लूज करतो. त्याच्यामुळे नॅचरली आपली पेल्विक स्पेस वाईड व्हायला मदत होते. सो यू वॉक लाईक अ डक ड्यू टू द वाईडनिंग. अँड थर्ड थिंग, कधी कधी 35 किंवा 36 आठवड्यांनंतर, म्हणजे एक्झॅक्टली 9व्या महिन्यात, बाळाचं हेड जेव्हा आपल्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये जातं ते एंगेज होतं. त्याच्यामुळे पेल्विक प्रेशर जाणवल्यामुळे त्याला कोपअप करण्यासाठी काही बायका वाईड पेल्विस करून आणि थोडासा पाठीला बाक आणून चालतात. सो इट ॲक्च्युली लुक्स लाईक वॉडलिंग वॉक ऑफ द प्रेग्नन्सी. सो इट लुक्स लाईक डक वॉक, म्हणून आपण त्याला म्हणतो की अरे ही आता थोडी थोडी बदकासारखी चालायला लागली. बट इट इज ॲक्च्युली नॉर्मल. यू शुड रिमेंबर दिस. ओके.